हॅलो नमस्कार मित्रांनो. बँक ऑफ बरोडामध्ये वॅकन्सीज निघालेल्या आहेत स्टाफच्या ऑफिस ॲसिस्टंट म्हणून. ठीक आहे मित्रांनो. आणि 500 जागा निघालेल्या आहेत. एज आहे 18 ते 26 आणि शिक्षण पात्रता आहे मित्रांनो 10वी पास फक्त पाहिजे. तुम्ही त्यावरती मतलब 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, PhD असेल चालेल. ठीक आहे. मिनिमम 10वी पास पाहिजे. आणि आपली जी लोकल लँग्वेज आहे जसे की महाराष्ट्रामध्ये मराठी अशी लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. आणि रोल वगैरे दिलेला आहे इथं त्यांनी ऑफिस ॲसिस्टंट. इथे सॅलरी मित्रांनो स्टार्टिंगला 19,500 प्लस आणि तुमचे जे काही अलाउन्स वगैरे आहे DA, HRA, CCA, स्पेशल अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स और आणखी खूप काही आहे मित्रांनो. आणि समोर चांगली पेमेंट आहे त्याला. एलिजिबिलिटीमध्ये इंडियन पाहिजे, एज 18 ते 26 आणि कॅटेगरीनुसार एज रिलेक्शन दिलं आहे इथे. SC ST साठी 5 वर्ष, अदर बॅकवर्ड, OBC साठी 3. तर मित्रांनो संपूर्ण आपण डिटेल्समध्ये समोर बघणार आहोत. सिलेबस काय आहे, सिलेक्शन प्रोसेस, फीस वगैरे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. आता इथे ब्लाइंडनेस वगैरे, विजन वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो फॉर्म भरण्याची फीस आहे 600 रुपये आणि SC ST साठी 100 रुपये प्लस GST असेल मित्रांनो सगळ्या कास्टसाठी. आणि इथे प्री एक्झामिनेशन असेल मित्रांनो ऑनलाईन. तर आता याचं लोकेशन, सिलेबस आणि सेंटर वगैरे बघूया. तर इथे सिलेबस दिले मित्रांनो. जे म्हणजे ऑनलाईन टेस्ट होणार आहे. IBPS थ्रू हा एक्झाम होईल मित्रांनो. आणि जे म्हणजे एक्झाममध्ये जे सिलेबस आहे तो बघूया आपण. तर इथे नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज. तर इंग्लिश ग्रामर असेल मित्रांनो. नॉर्मल असेल इंग्लिश लँग्वेज. 25 क्वेश्चन, 25 मार्क इंग्लिशमध्ये असेल. 20 मिनिट टाईम असेल मित्रांनो. इथे सब्जेक्ट वाईज टाईम असेल मित्रांनो. ठीक आहे. तर जनरल अवेअरनेससाठी 25 क्वेश्चन, 25 मार्क, 20 मिनिट. टाईम सेम आहे सगळ्यांना आणि 80 मिनिट टाईम आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि इथे अर्थमॅटिक दिले आणि रिजनिंग दिले आहे मित्रांनो. सायकोमेट्री, गणित असेल आणि रिजनिंग असेल. जनरल अवेअरनेसमधली GK असेल आणि इंग्लिश ग्रामर थोडंफार असेल. मतलब आहे 25 मार्काला पण इझी असेल. ठीक आहे मित्रांनो. तर IBPS घेते म्हणून एवढं काय मतलब हार्ड नसणार मित्रांनो. तर सिलेबस तर आपण बघितले. ओके. तर आता इथे ना स्टेट वाईज एक्झाम कोणत्या लँग्वेजमध्ये असणार ते बघूया. तर आपण महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राची बघूया. ठीक आहे. इंग्लिश हे बघा मित्रांनो. इथे इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी. तर मराठी निवडू शकता तुम्ही फॉर्म भरताना. आणि फॉर्म भरताना तुम्हाला फोटो वगैरे, सिग्नेचर वगैरे हे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावंच लागेल मित्रांनो. ठीक आहे. आणि एक्झाम सेंटर आता महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? पुणेला आहे मित्रांनो. हे बघा पुणेला छत्रपती संभाजीनगरला आहे. संभाजीनगर. आणखी मुंबई वगैरे असेल मित्रांनो 3-4 ठिकाणी. ठीक आहे. इथे नागपूर आहे. समोर काही महत्त्वाचं आहे का बघूया मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. तर इथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एज्युकेशन डॉक्युमेंट लागेल मित्रांनो. सर्टिफिकेट वगैरे, वर्क एक्सपिरियन्स जर आहे तुमच्याकडे ते लागेल. कास्ट वगैरे लागेल, नॉन क्रिमिनल, OBC साठी. ठीक आहे.
आणि ते फोटोची साईज वगैरे काय आहे ते संपूर्ण लागेल. जर तुम्ही मोबाईलवरून भरत असाल तर व्हिडिओ स्टॉप करून कोणती साईज लागेल मित्रांनो ते बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तिथे डायरेक्ट तुम्ही क्लिक करून डायरेक्ट फॉर्म भरू शकता मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.